आणि त्याच्या नामांतरासाठी आपल्या सगळ्या भूमिपुत्रांनी केलेले प्रयत्न, अहो काय कमी प्रयत्न केले का आपण? कमी प्रयत्न केले. आपण आंदोलनं केली, आपण मोटरबाईकच्या रॅली केली, आपण पदयात्रा केल्या, आपण अनेक गोष्टी केल्या, पण तरीही आपल्याच गोष्टीला जर आपल्याच नेत्याचं नाव मिळत नसेल तर ही फार मोठी शोकांतिका आहे, फार मोठी शोकांतिका आहे. आपण आपले प्रयत्न सोडता कामा नये. काय ते प्रयत्ने वाळूचे कण रगडिता केलंही गळे, प्रयत्नांती परमेश्वर. आपण आपले प्रयत्न पूर्ण केले पाहिजे. आणि काही झालं तरी, मी परवाच्या दिवशी ठाण्यामध्ये जेव्हा उल्लेख केला ना, ठाण्यामध्ये मी उल्लेख केला, काहीतरी विषय आला माझा, आणि मी नवी मुंबईचं एअरपोर्ट या संबंधाने मला बोलायचं होतं, तेव्हा त्यांना सांगितलं की आत्ताच नवी मुंबईमध्ये नवीन एअरपोर्ट झालं की जे राष्ट्रीय लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावानं प्रसिद्ध झालंय. हे आपणच सांगायचं आता, हे आपणच सांगायचं. जोपर्यंत आपण आपल्या हक्कांसाठी लढत, अहो मोठी शोकांत काय, आपलंच शहर, आपलीच जागा, आपणच भूमिपुत्र आणि आपलेच हक्क, आणि त्यासाठी आपणच लढायचं. गंमत आहे की नाही मोठी? परंतु तरी माझी या सगळ्या वरिष्ठ राजकीय मंडळींना पुन्हा एकदा या कीर्तन व्यासपीठाच्या माध्यमातून विनंती असेल, आमची तुम्हाला मनपूर्वक विनंती आहे की आमची एक लहानशी विनंती मान्य करा, आणि हे जे मोठं असं विमानतळ उभं राहिलंय त्या विमानतळाला आमच्या एका राष्ट्रीय नेत्याचं नाव द्या. आणि आम्हाला काही दिवसात असं कानावर पडलं पाहिजे की आमच्या एका राष्ट्रीय नेत्याचं नाव द्या, आणि आम्हाला काही दिवसात असं कानावर पडलं पाहिजे की त्या नवी मुंबई विमानतळाचं नामांतरण झालं आणि दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं त्याचं नाव झालेलं आहे. हे लवकरात लवकर सद्बुद्धी या सगळ्या मंडळींना द्यावी अशी मी परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.